नमस्कार, माझं नाव शेख असलम। मागल्या न्यूजमध्ये आपण जसं पाहिलं होतं, गुरुवारी एक मेंटेनन्स बद्दल महानगरपालिकेच्या वॉटर सप्लायच्या मेंटेनन्स बद्दल मी एक बाईट दिली होती। गेल्या बुधवारी मी माननीय माजी आमदार मोहनराव अंबटे साहेब यांच्याशी संपर्क साधून वॉटर सप्लायचा प्रॉब्लेम बालाजी मंदिर आणि संभाजी चौक भागामध्ये होत नसल्याचा तक्रार नोंदवली होती। त्या निमित्ताने माजी आमदार मोहनराव अंबटे साहेब यांनी सहाय्यक आयुक्त सरपाते साहेब यांच्याशी संपर्क साधून गुरुवारी या कामाला सुरुवात करण्यात आली होती। गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि आज रविवार गेल्या 4 दिवसापासून महानगरपालिकेच्या वॉटर सप्लायची टीम युद्ध पातळीवर या कामाला लागली होती। ज्या पद्धतीने महाराणा प्रताप चौकासमोर, बालाजी मंदिर कमानी समोर, त्याच्यानंतर जिजामाता कॉलनीच्या कॉर्नरला सिडको ऑफिसला जाणाऱ्या रस्त्यासमोर आणि चौथा पॉइंट म्हणजे गजबारे साहेब यांच्या घरापुढे हे वॉटर लाईन मध्ये काहीतरी ब्लॉकेज झाला होता। ते ब्लॉकेज काढण्यामध्ये नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना यश प्राप्त झालेलं आहे आणि ज्या भागामध्ये वॉटर सप्लाय झाला नव्हता त्या वॉटर सप्लाय आज मध्यरात्री जवळपास 10 ते 11च्या दरम्यान वॉटर सप्लाय चालू करण्यात येईल। गेल्या वेळेस जे मी सांगितलं होतं, वॉटर सप्लाय हे जीवनावश्यक वस्तू आहे जे महानगरपालिका मूलभूत सुविधांमध्ये पुरवते। आमचं म्हणणं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना एवढंच आहे की याच्या आधीच्या निवेदनाद्वारे मी त्यांना सांगितलं होतं की गेल्या 40 ते 45 वर्षांनंतर सिडकोला एक चांगल्या प्रकारचा उत्कृष्ट दर्जाचा एक रोड लाभलेला आहे, ज्यामध्ये माजी आमदार मोहनराव अंबटे साहेब यांचा फार मोठा योगदान होता। त्यांच्या प्रयत्नामुळे 84 कोटी रुपये हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून या रस्त्याला लावण्यात आलेले आहे आणि हे काम अजून सुद्धा प्रगतीपथावर आहे। सरपाते साहेब आणि कमिशनर साहेब यांना माझं एवढंच नम्र निवेदन आहे की त्यांनी यापुढे तरी आम्ही जे निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे की रस्त्याच्या दोन्ही बाजूने अल्टरनेटिव्ह वॉटर सप्लायची एक लाईन टाकून ठेवावी, जेणेकरून पुढे चालून येणाऱ्या अशा समस्येला आपल्याला रोड खोदण्याची आवश्यकता भासणार नाही, ज्यामुळे रस्ता खराब होणार नाही आणि जास्त वेळ टिकेल। त्यामध्ये विशेषतः 4 दिवसापासून युद्ध पातळीवर काम करणारे कर्मचाऱ्यांमध्ये सहाय्यक आयुक्त सरपाते साहेब, त्याचबरोबर कारकून त्यांचे निमकर, विशेषतः सुरेश कुलकर्णी आणि त्यांची सर्व टीमचं मी विशेषतः अभिनंदन करतो की लवकरात लवकर हे काम आपण मार्गी लावला। युद्ध पातळीवर काम केल्याबद्दल मी त्यांचे विशेष आभार व्यक्त करतो।